हॅलो, ठीक आहे. आपण ड्युएल नेचरचे अजून काही प्रश्न बघू. ड्युएल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटरचे. ठीक आहे, हा प्रश्न बघा. द डिफरन्स बिटवीन कायनेटिक एनर्जीज ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स एमिटेड फ्रॉम अ सरफेस ऑफ लाईट फ्रॉम अ सरफेस बाय लाईट ऑफ वेवलेंथ 2500 एंगस्ट्रॉम अँड 5000 एंगस्ट्रॉम विल बी. आता डिफरन्स इन द कायनेटिक एनर्जी विचारले, पण दिस शुड बी व्हॉट? डिफरन्स बिटवीन दिस शुड बी मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स एमिटेड. ओके, एक सिंगल सरफेस आहे, तर त्याच्यावरती पहिल्यांदा 2500 एंगस्ट्रॉमची वेवलेंथ टाकली आहे, त्याच्यानंतर 5000 एंगस्ट्रॉमची वेवलेंथ टाकली आहे, बरोबर. तर डिफरन्स इन द कायनेटिक एनर्जीज विचारले. बरं, आता कुठली कायनेटिक एनर्जी जास्त असेल? कमी वेवलेंथ इन्सिडेंट केलं का जास्त वेवलेंथ इन्सिडेंट केल्याची? ऑफकोर्स कमी वेवलेंथ इन्सिडेंट केल्याची, बरोबर. कारण की जशी वेवलेंथ कमी होती तशी फ्रिक्वेन्सी जास्त असेल, आणि फ्रिक्वेन्सी ऑफ फोटॉन जास्त आहे म्हणजे त्यांच्याकडे एनर्जी जास्त आहे, म्हटलं निघणारे फोटो इलेक्ट्रॉन्सची पण एनर्जी जास्त असणार आहे. बरं, आता आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे KMXचा? इन टर्म्स ऑफ वेवलेंथ hc अपॉन लॅम्डा मायनस फाय नॉट. सेम सरफेस आहे म्हटलं फाय नॉट सेम असणार आहे. ठीक आहे, तर आपण K1 काय लिहू? hc अपॉन लॅम्डा 1 मायनस फाय नॉट. ओके, बर. आणि K2 काय लिहिणार? hc अपॉन लॅम्डा 2 मायनस फाय नॉट, बरोबर. आता आपल्याला डिफरन्स इन द कायनेटिक एनर्जीज विचारली आहे, म्हटल्यावर आपण K1 मायनस 8 K2 करणार. K1 मोठा असणार K2 पेक्षा, बरोबर का? तर वेवलेंथ करस्पॉन्डिंग टू K1 इज लेसर. ओके, सो K1 मायनस K2 आपण जर केलं तर hc अपॉन लॅम्डा 1 मायनस फाय नॉट मायनस hc अपॉन लॅम्डा 2 प्लस फाय नॉट, का तर ते ब्रॅकेटमध्ये येईल ना. सो इट विल बी hc अपॉन लॅम्डा 1 मायनस फाय नॉट मायनस ऑफ hc अपॉन लॅम्डा 2 मायनस फाय नॉट. मायनस फाय नॉट आणि हे काय होणार? मायनस आणि मायनस प्लस होणार, ते दोघं कट होतील. म्हटल्यावर आपल्याला डिफरन्स इन द कायनेटिक एनर्जीज काय बरं आला आहे? hc अपॉन लॅम्डा 1 मायनस hc अपॉन लॅम्डा 2. आता तुम्हाला आठवतंय का आपण एक शॉर्टकट फॉर्म्युला बनवला होता? काय फॉर्म्युला होता तो? 12400 अपॉन वेवलेंथ ही अँगस्ट्रॉम मध्ये पाहिजे, मग आपल्याला एनर्जी मिळणार इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. बघा, अँगस्ट्रॉम मध्ये वेवलेंथ दिलेलीच आहे. आता hc च्या ठिकाणी आपण काय लिहिणार? 12400 अपॉन लॅम्डा 1. लॅम्डा 1 किती आहे? 2500 एंगस्ट्रॉम मायनस हे काय असणार आहे? 12400 अपॉन लॅम्डा 2 किती आहे? हा आहे 5000 एंगस्ट्रॉम. हे बरोबर. म्हटल्यावर इथे काय होणार आहे? इथे 0000 कट होतील, इथे सुद्धा कट होतील. बरं, आता खाली राहिलं 25 आणि 50, याचा LCM काय भरील? 50 येईल, राईट. आता 25 2 जा 50 आहे, म्हटल्यावर तो 2 वरती मल्टिप्लाय करायचा आपण, मग काय येणार? 248 मायनस 124. आता 248 मायनस 124 म्हणजे परत काय येणार? ते 124 अपॉन 50, म्हणजे डिफरन्स इन द कायनेटिक एनर्जीज काय आलं आहे? 124 डिवायडेड बाय 50, म्हणजे आपण लिहू शकतो 12.4 डिवायडेड बाय 5, म्हणजे दिस विल बी वॉट? 2.48. आणि जसं मी म्हटलं अँगस्ट्रॉममध्ये असेल तर हे इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये असेल, हे पण इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये, हे सुद्धा इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये. म्हटल्यावर आपलं डिफरन्स इन द कायनेटिक एनर्जीज काय आले? अराउंड 2.48 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर कुठला ऑप्शन जवळचा आहे? बी. म्हणजे आपला करेक्ट ऑप्शन कुठला आहे या केसमध्ये? बी इज द राईट आन्सर. ओके, 2.47 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, आता एक्झॅक्ट आन्सर का नाही आलेलं आपलं? कारण की हे थोडंसं अप्रॉक्सिमेशन आहे. ओके, त्यानुसार एकदम एक्झॅक्ट आन्सर आलं नाही, तर त्याच्या जवळ आन्सर आले आपल्याला. ठीक आहे, व्हेरी गुड. सो बी इज द करेक्ट ऑप्शन. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. बरं, लाईट ऑफ वेवलेंथ लॅम्डा स्ट्राइक्स अ फोटोइलेक्ट्रिक सरफेस अँड इलेक्ट्रॉन्स आर इजेक्टेड विथ एन एनर्जी ई. बरं, जेव्हा लॅम्डाची वेवलेंथ असणारे
रेडिएशन स्ट्राईक करतंय फोटो इलेक्ट्रिक सरफेसवर, तेव्हा इलेक्ट्रॉन्स आर रिजेक्टेड विथ एनर्जी ई. आता हे मॅक्सिमम इलेक्ट्रॉन्सबद्दल सांगितलं गेले बरं का. हे आपल्याला कळलं पाहिजे की हे मॅक्सिमम कायनेटिक एनर्जीवाले इलेक्ट्रॉन्सबद्दल सांगितलं गेले. म्हटलं इलेक्ट्रॉन्स आर रिजेक्टेड विथ मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ई असं आहे ते. विथ मॅक्सिमम कुठली एनर्जी? कायनेटिक एनर्जी ई. बर, इफ ई इज टू बी इन्क्रीज टू एक्झॅक्टली ट्वाइस इट्स ओरिजिनल व्हॅल्यू. समजा मॅक्सिमम कायनेटिक एनर्जीवाली इलेक्ट्रॉनची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला डबल करायची असेल तर जो नवीन वेवलेंथ आपण इन्सर्ट केला पाहिजे, जो लॅम्बडा डॅश आहे तो किती असेल असं विचारले. बरोबर. आता एमिटेड फोटो इलेक्ट्रॉन्सची कायनेटिक एनर्जी आपल्याला डबल करायची आहे, तर पडणाऱ्या लाईटची एनर्जी सुद्धा आपल्याला जास्त करावी लागेल. एनर्जी जास्त करावी लागेल म्हटल्यावर फ्रिक्वेन्सी जास्त करावी लागेल, आणि फ्रिक्वेन्सी जास्त करावी लागेल म्हटल्यावर वेवलेंथ कमी करावी लागेल. म्हटलं जो लॅम्बडा डॅश आहे तो ऑब्व्हियसली लॅम्बडापेक्षा कमीच पाहिजे. हे तर क्लिअर आहे. बरं, आता आपल्याला रिलेशन पाहिजे, म्हणजे नेमकं लॅम्बडा डॅश कुठल्या ऑप्शन मध्ये करेक्ट बसतोय. तर आपल्याकडे इक्वेशन काय बरं आहे के मॅक्सची. के मॅक्सची इक्वेशन काय आहे आपल्याकडे इन टर्म्स ऑफ लॅम्बडा? एच सी अपॉन लॅम्बडा मायनस फाय नॉट. ओके, ही झाली के मॅक्सची इक्वेशन. बरं, आता आपल्याला एनर्जी दुप्पट करायची म्हटल्यावर ह्याला ई म्हणा किंवा के मॅक्स म्हणा, एकूण एकच आहे. ठीक आहे. आता एनर्जी दुप्पट करायची तर ह्याला आपण के म्हणतोय, तर 2 टाइम्स के जेव्हा एनर्जी होतीये तेव्हा आपला वेवलेंथ किती आहे? लॅम्बडा डॅश मायनस फाय नॉट. बरं, आता लॅम्बडा डॅश इन टर्म्स ऑफ लॅम्बडा किती आहे हे आपल्याला बघायचं आहे. राईट. तर आपण आधी काय करून ठेवू, लॅम्बडाची टर्म्स एका ठिकाणी ठेवून बघू. मग एच सी अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू म्हटलं कम्पेअर करायला सोपं जाईल. सो इट विल बी वॉट, हे इथे ठेवलं तर हे इथे जाईल, म्हटलं इट विल बी के मॅक्सला मी के म्हणतोय प्लस फाय नॉट. आता के म्हणा किंवा तुम्ही ई म्हणा बरं का, एकूण एकच आहे. ठीक आहे. ही आपली पहिली इक्वेशन आहे. त्याच्यानंतर सेकंड इक्वेशन आपण कशी घेणार? परत एच सी अपॉन लॅम्बडा डॅश विल बी इक्वल टू वॉट? 2 टाइम्स के प्लस फाय नॉट. ही झाली आपली इक्वेशन नंबर 2. बरोबर. सो नाव विल डू 1 डिवायडेड बाय 2. आता समजा मी 1 डिवायडेड बाय 2 जर केलं तर आपल्याला काय येते? एच सी अपॉन लॅम्बडा डिवायडेड बाय एच सी अपॉन लॅम्बडा डॅश ना. म्हटलं लॅम्बडा डॅश वर जाईल, एच सी आणि एच सी काय होतील? कट होतील. सो इट विल बी लॅम्बडा डॅश अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू के प्लस फाय नॉट अपॉन 2 टाइम्स के प्लस फाय नॉट. हे बरोबर आहे. आता राईट हँड साईडमध्ये बघा, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर बघा. न्यूमरेटर हा छोटा आहे, डिनॉमिनेटर हा मोठा आहे. राईट. याचा अर्थ काय आहे की लॅम्बडा डॅश जसं मी आधीच म्हटलं होतो ऑब्व्हियसली लॅम्बडापेक्षा काय पाहिजे? कमीच पाहिजे. हे बरोबर आहे. लॅम्बडा डॅश शुड बी लेसर दॅन लॅम्बडा. पण ह्याच्यावरनं आपल्याला बाकीचे ऑप्शन टिक करता येतच नाही आहेत. राईट. सो आता आपल्याला हे पण बघायचं की लॅम्बडा डॅश लॅम्बडा बाय 2च्या तुलनेमध्ये कसा आहे. ओके. बरं. सो हाऊ कॅन वी डू दॅट? आता इथे बघा, आता इथे मी जर समजा 2 बाहेर काढला तर कसं बरं होईल बघा. लॅम्बडा डॅश अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू के प्लस फाय नॉट अपॉन 2 टाइम्स. जर मी 2 बाहेर जर काढलाय तर के येईल प्लस इथे काय येईल? फाय नॉट बाय 2 येईल ना. का तर परत मल्टिप्लाय केल्यानंतर आतमध्ये आपल्याला परत हीच इक्वेशन मिळाली पाहिजे, हे आपल्याला माहिती आहे. बरं, आता इथे बघा, समजा ही टर्म आणि ही खालची ब्रॅकेटमधली टर्म सेम असली असती तर हे कट झालं असतं. मग लॅम्बडा डॅश वुड हॅव बीन लॅम्बडा बाय 2. बरोबर. पण ही जी खालची टर्म आहे ती वरच्या टर्मपेक्षा काय आहे बघा? लहान आहे. बरोबर. याचा अर्थ काय आहे की ही जी पूर्ण टर्म आहे ती 1/2 पेक्षा काय पाहिजे? जास्त पाहिजे. सो लॅम्बडा डॅश बाय 2 बाय लॅम्बडा विल बी ग्रेटर दॅन 1/2. याचाच अर्थ काय आहे? लॅम्बडा डॅश शुड बी लॅम्बडा डॅश विल बी ग्रेटर दॅन लॅम्बडा बाय 2.
ओके. सो आपल्याला इथे काय मिळाले की देअरफॉर आपण काय कन्क्लूड करतोय की आपला जो लॅम्डा आहे तो आपला जो लॅम्डा डॅश आहे तो कशापेक्षा लहान आहे, लॅम्डापेक्षा लहान आहे, राईट. आणि कशापेक्षा मोठा आहे, लॅम्डा बाय 2 पेक्षा मोठा आहे. तर कुठलं ऑप्शन बरोबर आहे, लॅम्डा डॅश इज ग्रेटर दॅन लॅम्डा बाय 2 बट लेस दॅन लॅम्डा. म्हणजे आपलं ऑप्शन कुठलं बरोबर आहे, सी ऑप्शन आपलं बरोबर आहे. ठीक आहे, समजतंय. केअरफुली आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला आन्सर्स मिळतात, हे आपण बघितलं. ओके, पुढचा प्रश्न आपण बघू. कॅल्क्युलेट द एनर्जी ऑफ अ फोटॉन विथ मोमेंटम 3.3 इंटू 10⁻³ kg मीटर पर सेकंड. टेक प्लँक्स कॉन्स्टंट टू बी. हे आपल्याला माहितीच पाहिजे. 6.6 इंटू 10⁻34 जूल सेकंड. बरं, आता आपल्याला एक फॉर्म्युला आपण लिहिला होता मोमेंटमचा इन टर्म्स ऑफ एनर्जी. मोमेंटम इज इक्वल टू व्हॉट, ई अपॉन सी. सोपं आहे. म्हटल्यावर एनर्जी किती आहे, मोमेंटम इंटू द स्पीड ऑफ लाईट. बरोबर, ठीक आहे. तर मोमेंटम किती आहे, 3.3 इंटू 10⁻⁻13. स्पीड ऑफ लाईट आपल्याला माहिती पाहिजे, 3 इंटू 10⁸. म्हणजेच हे काय येतंय, 9.9 इंटू 10⁻⁻5 जूल्स. सोपं आहे. काही सेकंदाचाच प्रश्न होता हा. सो बी इज द करेक्ट ऑप्शन इन दिस केस. 9.9 इंटू 10⁻5 जूल्स. बरं, ठीक आहे. आता आपण पुढे जाऊ. अ पार्टिकल ऑफ मास 1 मिलीग्राम. आपल्याला मास कशात पाहिजे असतो जनरली, SI युनिट्समध्ये, दॅट इज kg. आता पार्टिकलचा मास लिहून ठेवतो मी आधीच डाटा. मास ऑफ पार्टिकल 1 मिलीग्राम म्हणजे 1 इंटू 10⁻³ केलं तर मला ग्राम मिळेल, राईट. परत kg मध्ये करेक्ट करायचं असेल तर परत मला इंटू 10⁻³ करावं लागेल, तर कुठे मला kg मध्ये आन्सर मिळेल. सो इट विल बी व्हॉट, 10⁻⁻6 kg. दिस इज द मास ऑफ द पार्टिकल. हॅज द सेम वेवलेंथ एज अन इलेक्ट्रॉन. वेवलेंथ म्हणजे डी ब्रॉगली वेवलेंथ है ना. एव्हरी मॅटर हॅज अ वेवलेंथ असोसिएटेड विथ इट. has the same wavelength as an electron moving with a velocity of 3 into 10⁶ meters per second. बरं, wavelength of the particle is the same as the wavelength of electron. आणि इलेक्ट्रॉनची वेलोसिटी किती दिली आहे, ती दिली आहे 3 into 10⁶ meters per second. आणि काय विचारले, द वेलोसिटी ऑफ द पार्टिकल. असं जर असेल तर पार्टिकलची वेलोसिटी किती हे विचारलं आहे. बरोबर. आता आपल्याकडे काय रिलेशन आहे वेवलेंथचा. डी ब्रॉगली हायपोथेसिस काय सांगतं की वेवलेंथ असोसिएटेड विथ एनी पार्टिकल इज इक्वल टू h/p. p म्हणजे मोमेंटम, म्हणजेच काय h/m इंटू v. आता काय आहे आपल्याकडे, वेवलेंथ ऑफ पार्टिकल इज द सेम एज द वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजेच h/ mass of particle into mass of into velocity of particle will be same as h/ mass of electron into velocity of electron. h आणि h कॅन्सल होतील. मग आपल्याला काय बरं मिळेल, mass of electron into velocity of electron is equal to mass of particle into velocity of particle. आपल्याला इथे काय बरं हवं आहे, इथे आपल्याला हवं आहे velocity of particle. बरोबर. तर velocity of particle मी एका ठिकाणी ठेवली तर मला काय बरं येते, मास ऑफ इलेक्ट्रॉन इंटू वेलोसिटी ऑफ इलेक्ट्रॉन अपॉन मास ऑफ द पार्टिकल. आता मास ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याला माहिती पाहिजे, जरी त्यांनी दिला नसेल तरी. 9.1 इंटू 10⁻⁻31 इंटू वेलोसिटी ऑफ इलेक्ट्रॉन दिली का, हो दिली, 3 इंटू 10⁻6 अपॉन मास ऑफ पार्टिकल किती, 10⁻⁻6. ठीक आहे. मग आता सिंपल कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला. 3 इंटू 9.1 म्हणजे काय, 3 येईल इथे आणि 27.3 इंटू 10⁻, हे काय बरं होईल, -31 इंटू 10⁻6 वर झाला प्लस झाला, मग काय झालं, -31 इंटू 10⁻12. ओके. सो दॅट विल बी नथिंग बट वॉट, 10⁻⁻
19. Okay, so this will be 27.3 into 10 to the power minus 19 meters per second. आता आपल्याला इन टर्म्स ऑफ 2 पॉइंट आहे ना, मग आपण समजा एक डिजिट इथे कमी केला तर तिथे आपल्याला एक डेसिमल वाढवावा लागतो. तर इथे आपण एक डेसिमल लेफ्टला आलो, 2.73 जर घेतलं तर इथे काय येईल, 10 टू द पॉवर मायनस 18 येईल मीटर्स पर सेकंड. आपण काय केले, इंटू 10 आणि डिवाइड बाय 10 केले. तर आपलं कुठलं ऑप्शन बरोबर आहे, वी हॅव गॉट सी ॲज द करेक्ट ऑप्शन. ठीक आहे, तर आता ह्याचा आन्सर सी आला आहे. बरं, पुढचा प्रश्न करू आपण. 5th क्वेश्चन. मोनोक्रोमॅटिक लाईट ऑफ फ्रिक्वेन्सी 6 into 10 to the power 14 हर्ट्ज इज प्रोड्यूस्ड बाय अ लेझर. बरं, फ्रिक्वेन्सी किती दिली आहे, त्याला आपण म्यू म्हणतोय. किती दिली ती, 6 into 10 to the power 14 हर्ट्ज इतकी दिली आहे. इज प्रोड्यूस्ड बाय अ लेझर. बरं, ठीक आहे. द पॉवर एमिटेड इज 2 into 10 to the power minus 3. म्हणजे पॉवर वॉट ना, 2 into 10 to the power minus 3 वॉट. वॉट म्हणजेच काय, जूल्स पर सेकंड, हे आपल्याला माहिती आहे बरं का. ओके. द नंबर ऑफ फोटॉन्स एमिटेड ऑन द ॲव्हरेज बाय द सोर्स पर सेकंड इज. म्हणजे नंबर ऑफ फोटॉन्स विचारले, पर सेकंड किती एमिट होतात ते. आपल्याकडे एक सोर्स आहे लाईटचा, त्याची काही एमिट करणारी काही पॉवर सांगितली, म्हणजे एनर्जी पर युनिट टाइम सांगितली, राईट. आणि फ्रिक्वेन्सी दिली आहे आणि काय विचारले की किती फोटॉन्स एमिट होतात ते. आता प्रत्येका फोटॉनची आपल्याला एनर्जी जर माहिती असेल तर किती फोटॉन्स बाहेर निघतात ते पर सेकंड ते सुद्धा आपल्याला माहिती पडेल. बघा, आपण आता काय म्हणू, लेट एन बी द नंबर ऑफ फोटॉन्स एमिटेड पर सेकंड. ओके. बर, म्हटल्यावर आणि एनर्जी ऑफ ईच फोटॉन किती आहे आपल्याला हे माहिती आहे. एनर्जी ऑफ ईच फोटॉन, प्रत्येका फोटॉनची किती एनर्जी आहे. ई इज इक्वल टू किती, एच इंटू इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी म्यू. का तर फ्रिक्वेन्सी दिली त्यांनी. तर असं जर असेल, देअरफॉर पॉवर एमिटेड किती असणार आहे, म्हणजे ते काय असणार आहे, टोटल एनर्जी पर युनिट टाइम ना, करेक्ट. आता एन काय, नंबर ऑफ फोटॉन्स एमिटेड पर सेकंड. तर मी समजा एन ला एच म्यू नी मल्टिप्लाय केलं तर दिस विल बी एनर्जी पर युनिट टाइम, करेक्ट. आता नंबर ऑफ फोटॉन्स आपल्याला पाहिजे तर एन विल बी इक्वल टू व्हॉट, पॉवर अपॉन एच म्यू. ठीक आहे, पॉवर किती बरं आहे, 2 into 10 to the power minus 3. 2 into 10 to the power minus 3. आणि एच किती आहे, प्लँक्स कॉन्स्टंट 6.6 into 10 to the power minus 34. हे आपल्याला माहिती हवं. इंटू फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी किती, 6 into 10 to the power 14. ठीक आहे. आता इथे काय बरं कट होईल, 2च्या टेबलमध्ये हे जाईल. बरं, आणि खाली काय राहील, 1 अपॉन 6.6 into 3. 6 3 जा 18, पर 6 3 जा 18, हे काय झालं 19.8. बरं, इंटू काय झालं आता हे 10 to the power minus 3 into 10 to the power, हे minus 34 plus 14 आहे, म्हणजे हे काय झालं -20 होईल. खालचं -20 वर गेलं की काय होईल ते +20 होईल, राईट. म्हणजे हे काय झालं 10 to the power, हे झालं 10 to the power 17. सो दिस विल बी 10 to the power 17 अपॉन 19.8. आता अप्रॉक्सिमेटली करायला गेलं आपण तर 19.8 कॅन बी रिटन एज व्हॉट, 20. म्हणजे परत काय होईल आपलं हे 10 to the power 16/2. आता 1/2 म्हणजे काय, 0.5. सो इट विल बी 0.5 into 10 to the power 16. ओके, 0.5 into 10 to the power 16. आता आपण परत डिवाइड बाय मल्टिप्लाय बाय 5 केलं आणि डिवाइड बाय 5 केलं तर आपल्याला काय मिळेल, 5 into 10 to the power 15. ओके, म्हणजे करेक्ट ऑप्शन कुठलं आहे, ए इज द राईट ऑप्शन, राईट. ए इज द करेक्ट ऑप्शन. बरं,
चल पुढचा प्रश्न बघू. व्हॉट इज डी ब्रॉग्ली वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन हॅव्हिंग एनर्जी 10 किलो इलेक्ट्रॉन वोल्ट. हां, इलेक्ट्रॉनची डी ब्रॉग्ली वेवलेंथ सांगितली, ज्याची विचारली ज्याची एनर्जी एवढी आहे. आता एनर्जी एवढी आहे म्हटलं त्याची ती कायनेटिक एनर्जी बरं का. कायनेटिक एनर्जी किती बरं दिली आहे? 10 किलो इलेक्ट्रॉन वोल्ट म्हणजे 10 × 10⁻³ इलेक्ट्रॉन वोल्ट. आता आपण एक शॉर्टकट फॉर्म्युला लिहून ठेवला होता. लॅम्डा वॉज वॉट इक्वल टू 150 अपॉन कायनेटिक एनर्जी. ही कायनेटिक एनर्जी कशात पाहिजे? इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये असेल तर तुमचा आन्सर कशात मिळेल? तुम्हाला अँगस्ट्रॉम मध्ये मिळेल. राईट. आता बघा कायनेटिक एनर्जी दिलीच आहे त्यांनी इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये. ती किती? 10⁴ झाली बरोबर. सो दिस विल बी स्क्वेअर रूट ऑफ 150 डिवाइडेड बाय 10⁴. नाउ 10⁴ विल कम आउट ॲज 10⁻², म्हणजे हे झालं 100 इंटू रूट ऑफ 150. बघा आता इथे आपल्याला अप्रॉक्सिमेशन करायचंय. रूट ऑफ 150चं रूट कशाच्या जवळ असेल? आता रूट ऑफ 144 इज 12 म्हटल्यावर हा पण 12 पॉईंट काहीतरी असेल ना, 12च्या जवळच असेल. सो इट इज अप्रॉक्सिमेटली वॉट 12/100. ठीक आहे. 12/100 म्हणजेच काय? 0.12 अँगस्ट्रॉम. म्हणजे आपला आन्सर काय आलं? 0.12 अँगस्ट्रॉम. म्हणजे ह्याचं सुद्धा आन्सर काय आहे? ए आहे. ओके, सोपं आहे. बरं पुढचा प्रश्न बघा. आपल्याला हाच फॉर्म्युला वापरायचा आहे पुढच्या प्रश्नाला सुद्धा. व्हॉट इज द डी ब्रॉग्ली वेवलेंथ ऑफ द इलेक्ट्रॉन एक्सलरेटेड थ्रू पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 100 वोल्ट. बरं आता तो शॉर्टकट फॉर्म्युलामध्ये ना आपल्याला हे माहिती आहे की इट वॉज स्क्वेअर रूट ऑफ 150 अपॉन कायनेटिक एनर्जी इन इलेक्ट्रॉन वोल्ट और एक्सलरेटिंग पोटेन्शियल डिफरन्स इन वोल्ट. हा सेमच फॉर्म्युला आहे. म्हणजे आता इथे किती बरं आहे? 150 अपॉन व्ही वोल्टमध्ये पाहिजे तो किती? 100. आता 100 रूटच्या बाहेर येईल काय येईल ते? 1/10 इंटू रूट ऑफ 150. परत रूट ऑफ 150 कॅन बी अप्रॉक्सिमेटेड टू बी इक्वल टू 12/10. म्हणजेच आपलं यावेळेस आन्सर किती होईल? 1.2 अँगस्ट्रॉम होईल. म्हणजे 1.22च्या जवळ हे आपला आन्सर आहे. सो ह्याला आपण टिक करणार. सो कुठलं ऑप्शन बरोबर आहे? बी हे ऑप्शन बरोबर आहे. ऑलराईट. कुठलाही आपला टॉपिक झाला, थेरी झाली तर एक लिस्ट बनवायची इम्पॉर्टंट फॉर्म्युलासची आणि ते फॉर्म्युला पाठ करायचे आणि त्याच्यावरनं गणित प्रॅक्टिस करायची. इट इज ॲज सिम्पल ॲज इट इज. आणि जेव्हा आपण थेरी डिस्कस करतोय तेव्हा तुम्हाला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग पण होती. म्हटलं एखादा कन्सेप्च्युअल किंवा थेरोटिकल प्रश्न आला तरी ते तुम्ही आन्सर करू शकाल. आता पुढचा प्रश्न काय? ॲन इलेक्ट्रॉन इज एक्सलरेटेड अंडर अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 182 वोल्ट. बरं इट इज एक्सलरेटेड बरं का. म्हणजे आपण काय गृहीत धरू की इट हॅज स्टार्टेड फ्रॉम रेस्ट. ठीक आहे. आता हे पोटेन्शियल डिफरन्स व्ही आहे आणि इथे इलेक्ट्रॉन आहे, त्याची इनिशियल स्पीड किती आहे? 0 आहे. हे इलेक्ट्रॉन मी धरून ठेवलेला, सोडून दिला तर काय होईल? तो एक्सलरेट होईल ड्यू टू पोटेन्शियल डिफरन्स आणि त्याच्याकडे काहीतरी शेवटी कायनेटिक एनर्जी आलेली असेल बरं का. द मॅक्सिमम वेलोसिटी ऑफ इलेक्ट्रॉन विल बी. बरं आता इथे कायनेटिक एनर्जी त्याची किती होईल? वर एनर्जी थेरमनुसार E × V. हे आपण आधी पण बघितले. आता कायनेटिक एनर्जी E × V आहे आणि कायनेटिक एनर्जी इज ऑल्सो इक्वल टू ½ mv². हे आपल्याला माहिती आहे. म्हटलं ते आपण इक्वेट करू आणि आपल्याला वेलोसिटी मिळेल. वेलोसिटी विचारली त्यांनी. ठीक आहे. तर आपल्याला जी कायनेटिक एनर्जी आहे ती किती आहे? E × V. ऑल्सो कायनेटिक एनर्जी इज वॉट? ½ mv². झालं. मग आपल्याला फक्त इक्वेट करायचं आहे. काय इक्वेट करायचं आहे? ½ mv² विल बी नथिंग बट E × कॅपिटल V. दिस इज फॉर व्होल्टेज, दिस इज वेलोसिटी. बरं आता v² काय बरं येईल मग? 2 टाइम्स E × कॅपिटल V अपॉन m. m म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन हा जो त्यांनी दिलाय 10⁻³ इतका. राईट. ओके. चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन इज हां ठीक आहे. इथं आता एक प्रिंटिंग मिस्टेक आहे. चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन किती पाहिजे? 1.6 × 10⁻19 कुलम पाहिजे आणि मास ऑफ इलेक्ट्रॉन इज इट शुड बी 9.1 × 10⁻31. बरं आता आपल्याला फक्त व्हॅल्यूज टाकायच्या आहेत. 2 × चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन किती? 1.6 × 10⁻
-19. पोटेन्शियल डिफरन्स किती दिला आहे त्यांनी? 182 दिला आहे. ठीक आहे, 182 डिवायडेड बाय मास ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच 9.1 इंटू 10⁻⁻31. आता थोडंसं लगेच आपल्याला एक गोष्ट काय दिसती की 91च्या डबल 182 आहे ना, करेक्ट. मग आता समजा मी 9.1ला 91 केलं म्हणजे एक डिसिमल इथे शिफ्ट केला, तर इथे पण एक डिसिमल आपण काय केलं पाहिजे? कमी केलं पाहिजे, म्हणजे 10⁻32 होईल ते. म्हणजे मी काय लिहिणार आता? 2 इंटू 1.6 आपण सरळ 3.2 हे असं लिहू शकतो. बरं, 3.2 इंटू 10⁻⁻19 इंटू 182 अपॉन, जसं मी म्हटलं 91 लिहा इंटू 10⁻⁻ काय करा, एक वाढवलं तर एक कमी केला पाहिजे म्हणजे -31चा -32 होईल. ठीक आहे, झालं. मग 91ला हे 2नी डिवाइड होईल म्हणजे आपलं इथं काय बरं आलं? 6.4 इंटू 10⁻⁻19 इंटू 10⁻+32 होईल. बरोबर, +32 -19 +32 म्हणजे +13 झालं ते, करेक्ट. म्हणजे v² काय बरं झाला? v² झाला 6.4 इंटू 10⁻13. परत आता हे दिसते आपल्याला की 64 हा एक परफेक्ट स्क्वेअर रूट आहे. म्हटल्यावर 64 जर मी लिहिला तर इथे मी एक डिसिमल पॉईंट तिथे नेला आहे, वाढवला आहे, म्हणजे तर इथे कमी केलं पाहिजे. म्हटल्यावर हे 12 होईल. हे झालं v². म्हणजे v म्हणजे काय? दोघांचा स्क्वेअर रूट घ्यायचा आपल्याला, मल्टिप्लिकेशन म्हणून दोघांचा घ्यायचं असतं बरं का. प्लस असेल तर असं चालत नाही. म्हणजे 8 इंटू 10⁻6 मीटर्स पर सेकंड ही एवढी वेलोसिटी असली पाहिजे. आहे का ऑप्शनमध्ये? हो आहे. सी इज द करेक्ट ऑप्शन. 8 इंटू 10⁻6 मीटर्स पर सेकंड इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. The kinetic energy of an electron gets tripled, then the de Broglie wavelength associated with changes by a factor. आता de Broglie wavelength in terms of kinetic energy चा फॉर्म्युला आपण लिहिला आहे का? लिहिला आहे. लॅम्बडा इज इक्वल टू h अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2 टाइम्स m इंटू k असा फॉर्म्युला आपण लिहिला आहे. आता कायनेटिक एनर्जी समजा ट्रिपल झाली तर लॅम्बडाला आपण लॅम्बडा चेंज होईल, त्याला आपण लॅम्बडा डॅश म्हणू. इट विल बी वॉट? h अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2 टाइम्स m इंटू 3k. मग झालं की आता बाकीचं तर सगळं सेमच आहे की. म्हटलं लॅम्बडा डॅश विल बी इक्वल टू वॉट? लॅम्बडा अपॉन रूट ऑफ 3, करेक्ट. सो 1/√3 हा फॅक्टरनी चेंज होतोय. म्हटल्यावर आपलं ऑप्शन कुठला आहे? सी इज द राईट ऑप्शन. ठीक आहे, चला पुढे जाऊ. The de Broglie wavelength of an electron in the ground state of the hydrogen atom is. अच्छा, आता इथे बघा, de Broglie wavelength विचारली आहे. कशाची विचारली? इलेक्ट्रॉन इन द ग्राउंड स्टेट ऑफ हायड्रोजन ॲटम. आता ग्राउंड स्टेट ऑफ हायड्रोजन ॲटम म्हणजे हायड्रोजन ॲटम आहे. हे ॲटम्स चॅप्टरमध्ये तुम्ही शिकताल किंवा शिकला असताल. ग्राउंड स्टेट म्हणजे काय? जेव्हा ऑर्बिट नंबर 1 असतो, हां, n इज इक्वल टू 1, त्याला ग्राउंड स्टेट म्हणतात. आणि इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेटमध्येच असतो अनलेस इट इज एक्साइटेड. समजा एक्साइट झालं तर इलेक्ट्रॉन विल जम्प टू हायर एक्साइटेड स्टेट्स, म्हणजे n इज इक्वल टू 2 किंवा n इज इक्वल टू 3 डिपेंडिंग ऑन हाऊ मच एनर्जी द इलेक्ट्रॉन हॅज गॉट. बरं, तर de Broglie वेव्हलेंथ विचारली त्यांनी ह्या इलेक्ट्रॉनची जे हायड्रोजन ॲटमच्या ग्राउंड स्टेटमध्ये आहे. आणि रेडियस ऑफ हायड्रोजन ॲटम पण दिला आहे. बरं, म्हणजे फर्स्ट ऑर्बिटचा रेडियस दिला म्हणजेच ग्राउंड स्टेटचा करस्पॉन्डिंग त्यांनी आपल्याला रेडियस सुद्धा दिला आहे 0.53 अँगस्ट्रॉम. ठीक आहे, असं आहे. तर आपल्याला बघा वेवलेंथ किती असती? अकॉर्डिंग टू डी ब्रॉइस हायपोथेसिस वेवलेंथ असती h अपॉन p. p म्हणजे काय? मोमेंटम. ठीक आहे. आता बोहर्स च्या सेकंड पॉस्टुलेट प्रमाणे, हां, अकॉर्डिंग टू बोहर सेकंड पॉस्टुलेट, द अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन, त्याला आपण L म्हणू, इज अन इंटिग्रल मल्टिपल ऑफ h अपॉन 2π. ठीक आहे, हे ॲटम चॅप्टरमध्ये तुम्ही शिकला असताल किंवा शिकताल की अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इन द हायड्रोजन ॲटम इज अन इंटिग्रल मल्टिपल ऑफ n
h अपॉन 2π. ठीक आहे, इंटिग्रल मल्टिपल ऑफ h अपॉन 2π म्हणजे n इंटू h अपॉन 2π, वेअर n विल बी द ऑर्बिट नंबर. आता इथे कुठली ऑर्बिट सांगितली त्यांनी, ग्राउंड स्टेट म्हटली, राईट. सो हिअर n किती आहे, n हा 1 आहे. आता अँग्युलर मोमेंटम कुठल्याही सर्क्युलर मोशनचा अँग्युलर मोमेंटम किती असतो, मास इंटू वेलोसिटी इंटू रेडियस. ओके, म्हणजे एल च्या ठिकाणी काय लिहिणार मी, m इंटू व्ही इंटू आर इज इक्वल टू n ला 1 टाकले आपण तर h अपॉन 2π. हे असं झालं. आता इथे बघा आपल्याला आहे ना वेवलेंथ पाहिजे ना, तर आय वॉन्ट सम हाऊ द रिलेशन ऑफ मोमेंटम, म्हणून मी हे वापरले बोर्स सेकंड पॉस्ट्युलेट. आता m इंटू व्ही बघा, m इंटू व्ही इज नथिंग बट द मोमेंटम, म्हणजे p इज इक्वल टू h अपॉन 2π आणि r इथे आला तर h अपॉन 2π r झालं. करेक्ट. आता मोमेंटम मिळाला आपल्याला, म्हटल्यावर फ्रॉम 1 आपल्याला वेवलेंथ पाहिजे होती त्या इलेक्ट्रॉनची, तर h अपॉन p, तर p च्या ठिकाणी मी काय लिहिणार, h अपॉन p च्या ठिकाणी आपण काय लिहिणार, h अपॉन 2π r असं लिहिणार. आता h आणि h काय होतील, कट होतील, 2π r वर गेला म्हणजे लॅम्डा इज इक्वल टू व्हॉट, 2π r, म्हणजेच 2 इंटू 3.14 इंटू r किती आहे 0.53 अँगस्ट्रॉम. हे अँगस्ट्रॉम मध्ये ना, मग पूर्ण लॅम्डा सुद्धा तुमचा अँगस्ट्रॉम मध्येच येईल. म्हटल्यावर हे काय येईल, ह्याला 2 ने आपण मल्टिप्लाय करू, तर हे 8 झालं, हे 2 झालं, 6.28 इंटू, आता 0.53 ला अप्रॉक्सिमेटली मी 0.5 म्हणू शकतो, राईट. आता इंटू 0.5 म्हणजे आपण काय करू शकतो, 1/2 म्हणू शकतो. म्हणजे लॅम्डा अप्रॉक्सिमेटली इक्वल टू किती आलाय, ह्याला आपण 1/2 केलं तर 3.14 अँगस्ट्रॉम हे आपलं आन्सर आलं पाहिजे. तर 3.14 कशाच्या जवळ आहे, 3.33 च्या जवळ आहे. म्हटलं तुमचं ऑप्शन काय आहे, बी इज द करेक्ट ऑप्शन. An alpha particle and a proton are accelerated from rest by a potential difference of 100 volt. बर. After this, their de Broglie wavelength are lambda alpha and lambda p respectively. The ratio of lambda p upon lambda alpha to the nearest integer is what? असा प्रश्न आहे. आता डी ब्रॉगली वेवलेंथ इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल डिफरन्स आपल्याकडे फॉर्म्युला आहे का, हो आहे. काय बरं तो फॉर्म्युला आहे, लॅम्डा इज इक्वल टू h अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2 टाइम्स m इंटू e इंटू v असा फॉर्म्युला आहे ना, बरोबर. आता हा फॉर्म्युला खरं इलेक्ट्रॉनसाठी होता, वेअर e वॉज द चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन अँड m वॉज द मास ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे. आता जर इलेक्ट्रॉन सोडून कुठलाही वेगळा चार्ज पार्टिकल एक्सेलरेट झाला असेल तर तिथं e च्या ठिकाणी त्याचा चार्ज लिहायचा आपण आणि m च्या ठिकाणी त्याचा मास लिहिला पाहिजे. म्हटल्यावर आपल्याला काय बरं मिळेल, लॅम्डा ऑफ p इज इक्वल टू h अपॉन स्क्वेअर रूट ऑफ p, म्हणजे त्यांनी सांगितले प्रोटॉन आहे, 2 टाइम्स इथे येईल मास ऑफ प्रोटॉन इंटू काय येईल चार्ज ऑफ प्रोटॉन, म्हणजे तो खरं तर ईच असतो पण ठीक आहे QP लिहितोय मी इंटू v. आता दोघांना अल्फा आणि प्रोटॉनला, अल्फा पार्टिकल आणि प्रोटॉनला सेम पोटेन्शियल डिफरन्सनी एक्सेलरेट केले, म्हटल्यावर इथे दोघांना 100 लिहा किंवा 20 लिहा. नंतर आपण रेशो घेणार आहोत, ते 100 किंवा तो v काय होणार आहे, कट होणार आहे. बरं. आणि दुसरा काय बरं पार्टिकल आहे, अल्फा पार्टिकल, म्हणजे लॅम्डा ऑफ अल्फा पार्टिकल विल बी व्हॉट, h अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2 टाइम्स मास ऑफ अल्फा पार्टिकल इंटू चार्ज ऑफ अल्फा पार्टिकल इंटू, आता आपल्याला कसला रेशो पाहिजे होता, लॅम्डा p अपॉन लॅम्डा अल्फा. तर जर मी लॅम्डा p अपॉन लॅम्डा अल्फा असं जर केलं तर गोष्टी काय आहेत, h आणि h काय होतील, कॅन्सल होतील आणि डिनॉमिनेटर विल गो इन द न्यूमरेटर. म्हटल्यावर इथे काय बरं येईल, रूट ऑफ मास ऑफ अल्फा h2v हे सगळे कट होतील, मास ऑफ अल्फा इंटू चार्ज ऑफ अल्फा अपॉन मास ऑफ प्रोटॉन इंटू चार्ज ऑफ प्रोटॉन, हे असं उरेल. आता आपल्याला रिलेशन माहिती पाहिजे बरं का, प्रोटॉनच्या मासचं आणि अल्फा पार्टिकलच्या मासचं. तर बघा काय बरं आहे, अल्फा पार्टिकल म्हणजे काय, हेलियम न्यूक्लियस ना, म्हणजे त्याच्याकडे 2 न्यूट्रॉन असतात आणि 2 प्रोटॉन असतात. आणखी गोष्ट की मास ऑफ न्यूट्रॉन ही इज ऑलमोस्ट इक्वल टू सेम एज मास ऑफ प्रोटॉन. याचाच अर्थ काय की मास ऑफ अल्फा पार्टिकल कॅन बी रिटन ॲज 4 टाइम्स मास ऑफ प्रोटॉन. का तर न्यूट्रॉन आणि प्रोटॉनचा मास सेम आहे, तर प्रत्येकाचा मास प्रोटॉन इतकाच आहे असं आपण म्हणू शकतो. म्हटलं 4 टाइम्स मास ऑफ प्रोटॉन झालं अप्रॉक्सिमेटली, म्हटलं मास ऑफ अल्फा पार्टिकल इज 4 टाइम्स मास ऑफ प्रोटॉन. परत
चार्ज ऑफ अल्फा पार्टिकल किती बरं येईल? आता अल्फा पार्टिकलकडे 2 न्यूट्रॉन 2 प्रोटॉन आहे, 2 न्यूट्रॉनकडे न्यूट्रल चार्ज आहे, 2 प्रोटॉनकडे म्हटलं चार्ज किती झाला? 2 टाइम्स झालं ना चार्ज ऑफ प्रोटॉन झालं की मग म्हटल्यावर आता इथे काय बरं येणार? इथे लेफ्ट हँड साईडला मी तसंच लिहू शकतो लॅम्डा पी अपॉन लॅम्डा अल्फा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एम अल्फा म्हणजे काय येणार इथे 4 टाइम्स मास ऑफ प्रोटॉन, क्यू अल्फा म्हणजे 2 टाइम्स चार्ज ऑफ प्रोटॉन अपॉन इथे काय बरं आहे मास ऑफ प्रोटॉन इंटू चार्ज ऑफ प्रोटॉन. म्हटलं रे एम हे मास आणि हे चार्ज काय होतील? कट होतील. म्हटलं आपल्याला काय मिळते? रूट ऑफ 8 असं आपल्याला आन्सर मिळते. ठीक आहे, रूट ऑफ 8 आपल्याला आन्सर मिळते. आता त्यांनी विचारले की दिस इज नियरेस्ट टू व्हॉट इंटिजर. आता रूट ऑफ 8 म्हणजे रूट ऑफ 9 पेक्षा कमी म्हणजे आन्सर 3 पेक्षा तसं कमी आलं पाहिजे राईट, आणि 2 पेक्षा जास्त आलं पाहिजे. म्हटलं ऑब्व्हियसली 4 आणि 45 हे ऑप्शन तर चुकीचे आहेत. आता 2 आणि 3 मध्ये कुठला नियरेस्ट इंटिजर आहे ते आपल्याला बघायचं आहे. बरं आता 2 आणि 3 मध्ये समजा मी 2.5चा स्क्वेअर घ्या बरं, तर 2.5चा स्क्वेअर काय येईल? 6.25 येईल ना राईट. आता हा नंबर 6.25 पेक्षा जास्त आहे म्हटल्यावर आपलं जे नंबर असणार आहे आन्सर असणार आहे ते 2.5 पेक्षा पण मोठंच असणार आहे. म्हटल्यावर इट विल बी नॉट नियर टू 2 बट इट विल बी नियर टू 3. म्हटल्यावर आपलं नियरेस्ट इंटिजर कुठलं ऑप्शन बरोबर आहे? 3 हे ऑप्शन आपलं बरोबर आहे, म्हणजे ए इज द राईट ऑप्शन. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न बघू. इन अ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मेजरमेंट द स्टॉपिंग पोटेंशियल फॉर अ गिवन मेटल इज फाउंड टू बी V0 when radiation of wavelength lambda naught is used. ठीक आहे, म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल V0 आहे जर वेवलेंथ किती आहे? लॅम्डा नॉट आहे. ठीक आहे, इफ रेडिएशन ऑफ वेवलेंथ इज 2 लॅम्डा नॉट इज यूज्ड with the same metal then the stopping potential will be how much? बरं, आता 2 लॅम्डा नॉट आपण वेवलेंथ वापरली तर स्टॉपिंग पोटेन्शियल V0 डॅश हा किती असेल असं तिने विचारलं आहे. ठीक आहे, आता स्टॉपिंग पोटेन्शियल, आता स्टॉपिंग पोटेन्शियल जास्त कधी लागतो आपल्याला? जेव्हा के मॅक्सची व्हॅल्यू जास्त असते तेव्हा स्टॉपिंग पोटेन्शियल आपल्याला जास्त लागतो, हे आपल्याला माहिती आहे राईट. का बरं माहिती आहे? कारण की आपल्याला माहिती आहे की के मॅक्स इज इक्वल टू वॉट? E into V0 right. So greater the value of K max greater is the stopping potential required. आणि K max ची व्हॅल्यू जास्त कधी असेल? जेव्हा फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट फोटॉनची एनर्जी जास्त असेल. आता इथे वेवलेंथ त्यांनी डबल केली, वेवलेंथ डबल केली आहे याचा अर्थ काय की K max ची व्हॅल्यू वाढणार नाही, K max ची व्हॅल्यू काय होईल? कमी होईल. आणि के मॅक्सची व्हॅल्यू कमी झाली तर आपला जो स्टॉपिंग पोटेन्शियल असेल तो आधीच्यापेक्षा जास्त नसला पाहिजे, आधीच्यापेक्षा तो कमीच असला पाहिजे राईट. याचा अर्थ काय की 2 into V0 हे ऑब्व्हियसली रॉंग आन्सर आहे. ओके, आणि हा सुद्धा ऑप्शन काय आहे? रॉंग आहे की कारण की इथे पण स्टॉपिंग पोटेन्शियल आधीच्यापेक्षा जास्तच दिसतोय. म्हटलं हा पण रॉंग आहे आणि हा पण रॉंग आहे. आणि कुठला ऑब्व्हियसली राईट आहे? कुठले ऑप्शन राहिले मग? V0 अपॉन 2 किंवा V0 मायनस HC अपॉन 2 टाइम्स लॅम्डा नॉट. ओके, तिथे 2 टाइम्सच्या ठिकाणी काय पाहिजे? ई बरं पाहिजे बरं का, देर शुड बी ई ओव्हर हिअर. बरं, आता इथे बघा हे दोन जो ऑप्शन राहिले आहेत त्यातला सुद्धा ऑब्व्हियसली रॉंग आन्सर कुठला आहे ते तुम्हाला सांगतो. आपलं रिलेशन काय बरं आहे? के मॅक्स आपल्याकडे किती आहे? E इंटू V0 आहे बरोबर. आणि के मॅक्स काय आहे? H इन टर्म्स ऑफ आपल्याला लॅम्डा पाहिजे ना, HC अपॉन लॅम्डा मायनस φ0 असं सुद्धा आहे बरोबर. याचा अर्थ काय बरं आहे बघा, E इंटू V0 इज इक्वल टू काय झालं? HC अपॉन लॅम्डा मायनस φ0 हे असं झालं राईट. आता ही इक्वेशन केअरफुली बघा तुम्ही. समजा ह्या इक्वेशनमध्ये HC अपॉन लॅम्डा मायनस φ0 नसून समजा HC अपॉन लॅम्डा एवढीच इक्वेशन असली असती राईट. आणि जर तुम्ही लॅम्डा दुप्पट करता ते, जर तुम्ही लॅम्डा दुप्पट करता ते तर आपला इथं काय येईल मग? V0 डॅश काय बरं येईल? HC अपॉन 2 टाइम्स लॅम्डा येईल. ठीक आहे, E इंटू V0 डॅश. म्हणजे समजा लॅम्डा तुम्ही दुप्पट करता ते
तर तुमचा जो स्टॉपिंग पोटेन्शियल आहे तो हाफ व्हायला पाहिजे. करेक्ट. तर तुमचा आन्सर V0/2 आलं असतं. ठीक आहे. बघा, इफ आता ही इक्वेशन खरी नाहीये, पण आता समजा असं असलं असतं बरं का, E × V0 = hc/λ असं असलं असतं बरं का. आता V0 म्हणजे स्टॉपिंग करस्पॉन्डिंग वेव्हलेंथ किती आहे, λ0. ठीक आहे. ह्याचा अर्थ काय झाला, V0 = काय झाला, hc/λ0 × E झाला. आता जर आपण काय केलं, वेव्हलेंथ दुप्पट करतोय, म्हटलं स्टॉपिंग पोटेन्शियल बदलतोय ना, मग त्याला आपण काय म्हणतोय, V0' म्हणतोय. तर hc/2 × λ0 × E असं होईल ना. आता ह्याचा अर्थ काय, दिस इज नथिंग बट V0/2. करेक्ट. मग V0/2 आपलं आन्सर आलं असतं. कधी आलं असतं आन्सर, जेव्हा एवढीच इक्वेशन असली असती तर तुमचं आन्सर V0/2 असलं असतं. पण इक्वेशन तशी नाहीये, hc/λ -φ0 आहे, म्हणून तुमचं आन्सर V0/2 नसणार आहे. म्हटलं हे सुद्धा ऑब्व्हियसली रॉंग आन्सर आहे. म्हटलं राहिलेला आन्सर कुठला आहे, डी आहे. बघा, थोडक्यात आपल्याला आन्सर मिळाले. म्हणजे आपण बाकीचे ऑप्शन्स बघितले आणि कुठले ऑब्व्हियसली रॉंग ऑप्शन्स आहे ते कट करत गेलो, आणि जे उरलेलं ऑप्शन आहे तेच बरोबर असणार आहे, असंही तुम्ही बघू शकता. किंवा तुम्हाला व्यवस्थितरित्या आणायचंच असेल आन्सर, तर आपण असंही करू, 2 इक्वेशन बनवू आणि 2 इक्वेशन्सला आपण काय करू, सबट्रॅक्ट करू. ठीक आहे. आता काय बरं इक्वेशन आहे, E × V0 = what, hc/λ0 -φ0. ओके. आणि दुसरी ही आपली झाली पहिली इक्वेशन. आणि दुसरी इक्वेशन काय, E × V0' = hc/2 × λ0 -φ0. φ0 तोच एक, आता सरफेस तोच आहे. ठीक आहे. आता आपण दोघांना सबट्रॅक्ट करू. म्हटलं आपण काय करू, 1 - 2 आपण जर केलं तर E कॉमन आहे, आपल्याला काय मिळेल, V0 - V0'. इथे काय येईल, 1 - 2 म्हटलं -φ0 आणि हा +φ0 होईल, तो काय होईल, कट होईल. म्हटलं काय बरं राहिलं, hc/λ0 हा कॉमन आहे, 1 - 1/2. 1 - 1/2 म्हणजे परत 1/2. म्हटल्यावर इथे काय येईल, V0 - V0' = काय बरं येईल, hc/2 × λ0 × E येईल. झालं. म्हणजेच काय, V0' आपण एका ठिकाणी ठेवला तर V0' तिकडे गेला, तिथे काय येईल, V0 - hc/2 × λ0 × E. बघा, हेच तुमचं ऑप्शन डी होतं ना, V0 - hc/2 × λ0 × E. करेक्ट. सो दिस इज द राईट आन्सर. असंही तुम्ही आन्सर हे मिळते, हे बघू शकता. बरं, चला ठीक आहे. तर डी झालं तुमचं ऑप्शन. आता पुढचा आपण प्रश्न बघू. द वर्क फंक्शन ऑफ अ सबस्टन्स इज 4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ठीक आहे, व्हेरी गुड. म्हणजे आपल्याला जो φ0 दिला आहे तो 4 इलेक्ट्रॉन व्होल्ट, 4.0 इलेक्ट्रॉन व्होल्ट. The longest wavelength of light that can cause photoelectric emission of the substance is approximately. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट होण्यासाठी शॉर्टेस्ट फ्रिक्वेन्सी लागती, त्याला μ0 म्हणतो आपण ना. शॉर्टेस्ट फ्रिक्वेन्सी विल करस्पॉन्ड टू लॉंगेस्ट वेवलेंथ. राईट. म्हणजे थ्रेशोल्ड वेवलेंथ विचारला आहे तो क्वेश्चन मार्क आहे. आपल्याला हे माहिती आहे की φ0 = what, h × μ0. आता h × μ0 कॅन बी रिटन एज what, c/λ0. आता आपल्याला λ0 पाहिजे, म्हणजे λ0 किती झालं, hc/φ0. आता हा आपल्याला शॉर्टकट फॉर्म्युला माहिती आहे. काय माहिती आहे की इथे 12400 घ्या hcच्या ठिकाणी, आणि λ0 तुम्हाला कशात पाहिजे, इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये पाहिजे. तर φ0 तुम्हाला इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये पाहिजे, तर तुम्हाला λ0 कशात मिळेल, अँगस्ट्रॉम मध्ये मिळेल. आता φ0 किती दिलाय, इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्येच दिलाय, तो झाला 4. म्हणजे हे काय होईल, 3100 अँगस्ट्रॉम होईल. पण आपल्याला नॅनोमीटर मध्ये पाहिजे आन्सर. अशा वेळेस आपण पहिला मीटरमध्ये कन्वर्ट करू, कन्फ्युजन टाळण्यासाठी. मीटरमध्ये कसं कन्वर्ट करणार, × 10⁻⁻10 मीटर करणार. आता नॅनोमीटरमध्ये घ्यायचं असेल तुम्हाला आन्सर, तर × तुम्ही काय करा, ×10⁻+9 करा, +9 करा. मग तुम्हाला आन्सर कशात मिळेल, नॅनोमीटरमध्ये मिळेल. आता हे -10 + 9 काय झालं, -1. म्हटल्यावर हे काय होईल, 310 नॅनोमीटर. दिस विल बी युअर corresponding longest wavelength, 310 नॅनोमीटर.
सो द करेक्ट ऑप्शन शुड बी सी. ओके, सोपं आहे का? बरोबर आहे का? ठीक आहे, चला पुढे जाऊ. The act of photoelectric effect taking place with a certain photosensitive metal depends upon. बर, फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट होण्यासाठी काय गरजेचं आहे? आपण हे बघितले की फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट होण्यासाठी की येणाऱ्या लाईटची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्डपेक्षा जास्त पाहिजे, तेवढंच गरजेचं आहे. ओके, तर ॲक्ट ऑफ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट टेकिंग प्लेस विथ अ सर्टन फोटोसेन्सिटिव्ह मेटल डिपेंड्स अपॉन फ्रिक्वेन्सी. एक पहिले लिहिले फ्रिक्वेन्सी आणि दुसरे लिहिले इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. तर नाही, इंटेन्सिटीवरती डिपेंड नाहीये, राईट. इफेक्ट, फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट पण कशावर डिपेंड आहे? फक्त फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे. मग कुठला ऑप्शन बरोबर आहे आपला? बी इज द करेक्ट ऑप्शन. ओनली वन इज करेक्ट. ओके, इंटेन्सिटीवर काय डिपेंड आहे? जर आपली फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्डपेक्षा जास्त असेल तर इंटेन्सिटीवर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बाहेर पडणारे डिपेंड आहेत. ओके, फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट होण्यासाठी फ्रिक्वेन्सीज फक्त गरजेची आहे, ती पण थ्रेशोल्डपेक्षा जास्त पाहिजे. म्हणजे तुमची इंटेन्सिटी किती कमी असू द्या किंवा जास्त असू द्या, राईट. ओके, सो बी इज द करेक्ट ऑप्शन की फक्त फ्रिक्वेन्सी इज नेसेसरी, डिपेंड्स ऑन ओनली फ्रिक्वेन्सी. ॲक्ट ऑफ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. बरं, पुढचा प्रश्न बघू. अ पॉइंट सोर्स ऑफ लाईट इज यूज्ड इन अ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. ठीक आहे. इफ द सोर्स इज रिमूव्ड फार्दर अवे द एमिटिंग फ्रॉम द एमिटिंग मेटल देन द स्टॉपिंग पोटेन्शियल. बरं, आता स्टॉपिंग पोटेन्शियल कशावर डिपेंड आहे? के मॅक्सच्या व्हॅल्यूवर डिपेंड आहे. निघणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या मॅक्सिमम कायनेटिक एनर्जीवर डिपेंड आहे स्टॉपिंग पोटेन्शियल. बरोबर. आता मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी कशावर डिपेंड आहे? येणाऱ्या फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे. फ्रिक्वेन्सी वाढली तर के मॅक्सची व्हॅल्यू वाढेल आणि स्टॉपिंग पोटेन्शियल सुद्धा वाढेल. बरं, आता फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे बरं का, इंटेन्सिटीवर डिपेंड नाही आहे. आणि तुम्ही पॉईंट सोर्स ऑफ लाईट जर तुम्ही मेटलपासून लांब नेला तर पडणाऱ्या लाईटची मेटलवरती फ्रिक्वेन्सी बदलणार नाही आहे, इंटेन्सिटी कमी होणार आहे, इंटेन्सिटी बदलणार आहे. इट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू डिस्टन्स स्क्वेअर. हे आपण बघितलं होतं मागच्या वेळेला. त्यामुळे तुम्हाला के मॅक्सच्या व्हॅल्यूवर काही फरक पडणार नाही का, तर फ्रिक्वेन्सी बदलत नाही आणि के मॅक्सच्या व्हॅल्यूवर फरक पडत नाहीये. याचा अर्थ काय आहे की स्टॉपिंग पोटेन्शियलवर सुद्धा फरक पडणार नाही. ओके, सो इट विल रिमेन, द स्टॉपिंग पोटेन्शियल शुड रिमेन कॉन्स्टंट. म्हणजे सी इज द करेक्ट ऑप्शन. बरोबर. इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट इन अ फोटोइलेक्ट्रिक एक्सपेरिमेंट इज डबल्ड, फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट समजा डबल केली, देन द स्टॉपिंग पोटेन्शियल विल बी. हां, आता बघा, फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट वाढवली म्हटलं के मॅक्सची व्हॅल्यू वाढणार आणि स्टॉपिंग पोटेन्शियल सुद्धा वाढणार. आता फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट डबल केली तर स्टॉपिंग पोटेन्शियलला कसा फरक पडेल ते आपल्याला बघायचं आहे. तर स्टॉपिंग पोटेन्शियल पण वाढणार ना, म्हटलं हे ऑब्व्हियसली काय रॉंग आन्सर आहे, अर्धा तर होणार नाही. ठीक आहे, बाकीचे ऑप्शन्स कुठले आहेत बरोबर आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. बरं, आता आपण इक्वेशन लिहून ठेवू. इन टर्म्स ऑफ स्टॉपिंग पोटेन्शियल काय इक्वेशन आहे? ई इंटू व्ही नॉट इज इक्वल टू एच इंटू म्यू मायनस फाय नॉट. ही आपली इक्वेशन आहे. आता नवीन स्टॉपिंग पोटेन्शियलला व्ही नॉट डॅश म्हणू. आता नवीन फ्रिक्वेन्सी किती आहे? दुप्पट आहे. म्हटलं हे काय येणार? ई इंटू व्ही नॉट डॅश इज इक्वल टू एच इंटू ट्वाइस म्यू मायनस फाय नॉट. हे असं आहे. बरोबर. ह्याला इक्वेशन नंबर 1 टाकू. ह्याला आपल्याला कम्पेअर करायचं आहे ना. ठीक आहे, व्हेरी गुड. तर आता कम्पेअर करण्यासाठी बघा काय बरं करू. इथे 2 टाइम्स एच म्यू लिहिले मी. आता इथे मी -2 टाइम्स फाय नॉट लिहून ठेवतो बरं का. -2 टाइम्स फाय नॉट लिहून ठेवतो. असं का लिहून ठेवतो? का आता 2 बाहेरून मला आतमध्ये एच म्यू मायनस फाय नॉट मिळेल. दॅट कॅन बी रिटन एज ई इंटू व्ही नॉट. पण असं लिहिलेलं चुकीचं आहे ना. म्हटलं ऍडजस्ट करण्यासाठी मी काय करणार? प्लस फाय नॉट करणार. का आता -2 फाय नॉट प्लस फाय नॉट विल अगेन गिव्ह मी मायनस फाय नॉट. तर आता इथे बघा गणित सुटते. आता 2 कॉमन जर मी काढलं तर इथं काही एच म्यू मायनस फाय नॉट प्लस फाय नॉट. याचा अर्थ इथं फ्रॉम इक्वेशन नंबर 1 हे आपण काय लिहू शकतो? एच म्यू मायनस फाय नॉट इज वॉट? ई इंटू व्ही नॉट. म्हणजे हे काय झालं? 2 टाइम्स ई इंटू व्ही नॉट प्लस फाय नॉट असं झालं. ठीक आहे. आता आपण थ्रूआउट आपण समजा 2 ईने त्याला डिवाइड केलं तर आपल्याला काय बरं मिळेल? व्ही नॉट डॅश इज इक्वल टू 2 टाइम्स व्ही नॉट प्लस फाय नॉट बाय 2. म्हणजेच नवीन स्टॉपिंग पोटेन्शियल हा दुप्पटपेक्षा जास्त आहे. राईट.
देअरफॉर व्ही नॉट डॅश इज ग्रेटर दॅन 2 टाइम्स व्ही नॉट. का तर बघा इथं प्लस काहीतरी आले, मायनस काहीतरी आलं असतं, म्हटलं दुप्पटपेक्षा तो कमी असला असता. याचा अर्थ द न्यू स्टॉपिंग पोटेन्शियल विल बी मोर दॅन डबल. सी इज द करेक्ट ऑप्शन. चला आणखी एक प्रश्न बघू आपण. हां, आता हा डायग्राम इथे दिसत, हां ठीक आहे, हाच डायग्राम इथे आहे परत. बरं ठीक आहे. इन अ फोटो इलेक्ट्रिक एक्सपेरिमेंट द पोटेन्शियल डिफरन्स V that must be maintained between the illuminated surface and the collector so as to prevent any electron from reaching the collector. Electron from reaching the collector is determined for different frequencies of the incident illumination. हा थोडक्यात काय V नॉट वर्सेस म्यूचा ग्राफ आहे बरं का. V नॉट वर्सेस म्यूचा ग्राफ आहे. स्टॉपिंग पोटेन्शियलला V म्हटले त्यांनी आणि फ्रिक्वेन्सीला म्यूच्या ऐवजी F म्हटलंय. ठीक आहे, हे आपण हा ग्राफ आपण बघितला आहे आणि ही जी फ्रिक्वेन्सी करस्पॉन्डिंग त्याला F नॉट म्हणा किंवा म्यू नॉट आपण म्हणत आलोय. द ग्राफ ऑब्टेन्ड इज शोन इन द फिगर. द मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन्स एमिटेड ॲट फ्रिक्वेन्सी F1 विल बी. फ्रिक्वेन्सी समजा त्यांनी F1च्या ठिकाणी आपण म्यू1 लिहू. चला समजा म्यू1 फ्रिक्वेन्सी टाकली ठेवली आहे लाईटची, तर के मॅक्सची व्हॅल्यू किती त्यांनी आपल्याला विचारलं आहे. आता के मॅक्सचा इक्वेशन काय आहे, एच म्यू मायनस फाय नॉट असं आहे बरोबर. आता फाय नॉट कॅन बी रिटन ॲज एच इंटू म्यू नॉट. हे पण आपल्याला माहिती आहे. सो दिस विल बी एच म्यू मायनस एच इंटू म्यू नॉट, म्हणजेच एच आपण कॉमन काढला. आता फ्रिक्वेन्सी त्यांनी म्यू1 वापरली ना, म्हणजे F1, म्हणजे ह्याला आपण म्यू1 म्हणू. एच कॉमन काढला तर म्यू1 मायनस म्यू नॉट असं होईल. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ के मॅक्स. कळतंय? म्हणजे आपला आन्सर काय आला पाहिजे, एच इंटू ब्रॅकेटमध्ये F1 मायनस F नॉट. म्हणजे तुमचं आन्सर काय आलं पाहिजे, सी हे तुमचं योग्य आन्सर आलं पाहिजे.